आरक्षणासंदर्भातली, कारण मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी 10 फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याचा इशारा दिलाय। मनोज जरांगे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आणि त्या निमित्तानं मराठा बांधवांनी नाशिकमध्ये अनेक कार्यक्रमाचं आयोजन सुद्धा केलंय। छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यामधील जरांगेंचा हा तिसरा दौरा आहे आणि दोघांमध्ये पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध रंगण्याची शक्यता आहे। तर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात। मनोज जरांगे पाटील नाशिक दौऱ्यावर असून दिंडोरी शहरामध्ये त्यांचं जंगी स्वागत केलं जाईल। त्यानंतर सकल मराठा समाजाच्या वतीनं वणी शहरात त्यांचं स्वागत होणार आहे। 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी देवीचं ते दर्शनही घेणार आहेत आणि त्यानंतर कळवणमध्ये शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील आणि देवळा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील। त्यानंतर लोणेर ठेंगोडा इथं त्यांचं स्वागत होईल। कंदाना फाटा इथं अहिल्याबाई देवी होळकरांच्या पुतळ्याचं अनावरण सोहळा जरांगे पाटलांच्या हस्ते होणार आहे आणि बागलाण तालुक्याचे ग्रामदैवत यशवंतराव महाराज मंदिर दर्शन त्या ठिकाणी ते घेतील आणि साल्हेर किल्ल्यावरील कार्यक्रमाला ते उपस्थिती लावणार आहे। मात्र नाशिकचा मनोज जरांगे पाटलांचा हा जो दौरा आहे या दौऱ्याकडे विशेष लक्ष लागलेलं आहे, कारण छगन भुजबळांचा तो बालेकिल्ला आहे।